इलेक्ट्रिकल सर्किट काय फॉर्म्युले होते बघा. व्हॉट इज मॅग्नेटिक फील्ड? मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? सपोज दिस इज मॅग्नेट NS. तर या फील्ड मध्ये एखादी गोष्ट आल्यावरती अट्रॅक्शन होतं किंवा रिपल्शन होतं, दॅट इज मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय? सेम. एक चार्ज पार्टिकल बॉडी, जर चार्ज पार्टिकल बॉडी, सपोज ही बॉडी आहे चार्ज पार्टिकलची, याच्या रिजन मध्ये जर कोण आला एखादा चार्ज पार्टिकल, तर हा अट्रॅक्शन होईल किंवा रिपल्शन होईल. दिस इज इलेक्ट्रिक फील्ड. देन होतं इथं होता फ्लक्स. व्हॉट इज फ्लक्स? टोटल नंबर ऑफ, जे आहे टोटल नंबर ऑफ लाईन्स आहेत किंवा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आपण म्हणतो, दॅट इज कॉल्ड फ्लक्स. इकडे काय असतो? इथं पण फ्लक्स असतो, बट सिम्बॉल चेंज. म्हणजे जर डेफिनेशन आलाय मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रोस्टॅटिक सर्किट किंवा इलेक्ट्रिक सर्किट, डेफिनेशन अगदी सेम आहे, फक्त सिम्बॉल मध्ये चेंज आहे. हा फ्लक्स फाय असेल तर हा फ्लक्स साय असतो. सेम डेफिनेशन. व्हॉट इज फ्लक्स डेन्सिटी? B. दिस इज D. साय पर युनिट एरिया. दिस इज व्हॉट? फाय पर युनिट एरिया. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी H. इकडे असतो E. रिलेशन बिटवीन B and H. B इज इक्वल्स टू म्यू H. इकडे पण सेम असतं. D इज इक्वल्स टू इप्सिलॉन E. व्हॉट इज इप्सिलॉन? इप्सिलॉन इज अ परमिटिव्हिटी अँड दिस इज परमिएबिलिटी. इथं पण अगेन परमिएबिलिटी दोन पार्ट मध्ये असतं. म्यू इज इक्वल्स टू म्यू आर म्यू झिरो. व्हॉट इज म्यू झिरो? इट इज ऍब्सोल्यूट परमिएबिलिटी अँड दिस इज रिलेटिव्ह परमिएबिलिटी. रिलेटिव्ह परमिएबिलिटी ही डिपेंड्स असते त्या बॉडीवरती आणि याची व्हॅल्यू काय असते? 4 पाय इंटू 10⁻⁷. अगेन परमिटिव्हिटी पण सेम. इप्सिलॉन झिरो इज ऍब्सोल्यूट, दिस इज रिलेटिव्ह. म्हणजे अभ्यास करताना काय करा, वहीचं पेज बरोबर एक या साईडचं पेज घ्या, या साईडचं पेज घ्या, इकडे डेफिनेशन लिहा याच्या, इकडे डेफिनेशन लिहा याच्या, फक्त सिम्बॉल मध्ये चेंजेस आहेत, डेफिनेशन ऍज इट इज आहेत. सिम्बॉल आणि युनिट नीट बघा. हे बघितलं तर हार्डली तुम्हाला सांगतो 10 मिनिटांमध्ये हा इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट संपून जाईल. डेफिनेशन फर्स्ट पार्ट आहे डेफिनेशन याचा, ह्याच डेफिनेशन आहे. व्हॉट इज फ्लक्स? मॅग्नेटिक फ्लक्स, इलेक्ट्रिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. परमिएबिलिटी, इकडे परमिटिव्हिटी. इप्सिलॉन झिरो, इप्सिलॉन आर, एवढंच आहे. याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीही नाही. हे डेफिनेशन इथं कव्हर करतो, एकदा फक्त बघून घ्या डेफिनेशन. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे कॅपॅसिटर. कुठला? कॅपॅसिटर. फक्त समजून घ्या कॅपॅसिटर काय आहे. कॅपॅसिटर म्हणजे अशी गोष्ट, कशी? कॅपॅसिटर म्हणजे अशी गोष्ट जिथं दोन कंडक्टर असतात. काय असतं हे? दिस इज 2 कंडक्टर्स आणि मध्ये असते डायइलेक्ट्रिक फील्ड. काय असते मध्ये? डायइलेक्ट्रिक फील्ड. दोन कंडक्टर मध्ये डायइलेक्ट्रिक फील्ड. डिस्टन्स बिटवीन 2 प्लेट इज D. दिस इज L. T. दिस इज डायइलेक्ट्रिक फील्ड. मग सर डायइलेक्ट्रिक फील्ड काय काय असू शकते? एअर इज ऑल्सो डायइलेक्ट्रिक फील्ड. दोन कंडक्टरच्या मध्ये एअर असते, दॅट इज डायइलेक्ट्रिक फील्ड. तुम्ही म्हणाल सर तुम्ही काही पण कसं बोलता? असते इन ट्रान्समिशन लाईन. बघितलं का? ट्रान्समिशन लाईन म्हणजे कुठली? आपले ओव्हरहेडच्या ट्रान्समिशन लाईन आहेत ज्या वरून आपण बघतो, आपण जिथं आकडा मारतो तिथं 3 केबल असतात, 4 केबल असतात, बरोबर. मग तिथं खरोखर कॅपॅसिटर असतो का? नाही. तिथे कॅपॅसिटर तयार होतो. कसा? हे 2 कंडक्टर, दिस इज अ 2 कंडक्टर अँड एअर इज अ डायइलेक्ट्रिक मीडियम. कळतंय? म्हणजे सर मी कॅपॅसिटर तयार करायचं काय करू शकतो का? मी घरामध्ये जस्ट 2 वेगवेगळे मटेरियल घ्या, एकाला फेज जोडा, एकाला न्यूट्रल जोडा, दॅट इज नथिंग बट कॅपॅसिटर. प्रॅक्टिकली कॅपॅसिटर तयार करून बघा, इतकं इझी येते. बरं, काय करतो कॅपॅसिटर? कॅपॅसिटरची एक प्रॉपर्टी आहे, इट स्टोर अ चार्ज. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. काय करतो तो? चार्ज स्टोर करतो. मग सर व्हॉट इज डिफरन्स बिटवीन बॅटरी अँड कॅपॅसिटर? इथे मी बॅटरी लिहितो फॉर B, इथे लिहितो कॅपॅसिटर. सर याच्यात सेव्हिंग दोन्ही, आपण बॅटरी ही सेव्ह करतो, कॅपॅसिटर सेव्ह करतो, फरक काय? फर्स्ट थिंग सगळ्यात इम्पॉर्टंट,
बॅटरी, मोबाईलला बॅटरी लावली काय होती, हळूहळू डिस्चार्ज होती. कॅपॅसिटर कुठं असतो, फॅन मध्ये असतो. का तर सिंगल फेज इंडक्शन मोटर नेवर सेल्फ स्टार्ट. सिंगल फेज इंडक्शन मोटर कधीच सेल्फ स्टार्ट नसते. का, त्याला रिझन आहे, ते आपण मशीन मध्ये बघूया पुढे, इलेक्ट्रिकलचे टॉपिक घेईल त्यावेळी. आता इम्पॉर्टंट काय, कॅपॅसिटर पटकन झटका मारतो. फॅनचा कॅपॅसिटर बघितला तुम्ही, चार्ज होतो, पटकन झटका मारतो आणि मोकळा होतो. म्हणजे कधी दुकानात गेलं तर कॅपॅसिटर घेताना काय करा, तर बघा कसं चेक करतो. 2 वायर आपल्या प्लग मध्ये टाकेल, चालू करेल आणि असा उडवलं की ठेंगे उडते. म्हणजे मी माझ्या कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल घेताना मुलांना दाखवले, विचार. तर दॅट इज अ कॅपॅसिटर. एका मिनिटामध्ये डिस्चार्ज होतो कॅपॅसिटर, हळूहळू डिस्चार्ज होतो ती बॅटरी. ओके, दोन्ही काय फरक आहे का, आहे. दॅट इज डिफरन्स. तर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये काय काय विचारतील, लिहून ठेवा. कॅपॅसिटरचं डेरिव्हेशन आहे एक, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कसं करायचं, इतकं इझी आहे. याचं डायरेक्ट उत्तर सांगतो. C is equals to epsilon 0 epsilon r a by d. What is a? A is the area of that conductor. D is the difference between two conductor. याच्यावरती न्यूमेरिकल पण येतं डायरेक्ट, की एरिया दिलेला असतो, डिस्टन्स दिलेला असतो बिटवीन टू. फाइंड कॅपॅसिटर. इथं म्यू झिरोची व्हॅल्यू काय असते लक्षात ठेवा. म्यू झिरो असो और इप्सिलॉन झिरो असो, एअर मध्ये हा 1 असतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. स्टार करून लिहून द्या, दिस इज 1. ओके, तर याच्यामध्ये हा एक डेरिव्हेशन आहे. सेकंड आहे एनर्जी स्टोर इन कॅपॅसिटर. दिस इज 2 डेरिव्हेशन. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड. 2 डेरिव्हेशन तोंड पाठ करून ठेवा. पण माझ्या माहितीनुसार हे डेरिव्हेशन 8 मार्काला येणार नाही. आणि तुमच्या आलेल्या पॅटर्न नुसार तुमचं पॅटर्न आहे 8 आणि 7. म्हणजे जो पॅटर्न पहिला होता 3, 6 पॅटर्न बंद झाला. कारण युनिव्हर्सिटीचं असं म्हणणं आहे की मुलं एका तासामध्ये 6 क्वेश्चन अटेम्प्ट करू शकत नाहीत. तर त्यांच्या मुलांच्या सोयीस्तव आपण 2च क्वेश्चन देऊया, असं युनिव्हर्सिटीचं पॅटर्न आहे. 8-7. त्यामुळे हा विचारते डाऊट नाही, पण हे अगदी 3 स्टेप मध्ये उत्तर येतं, ए बाय डी. जरी काय लक्षात आलं नाही तरी हे शेवटी गोल करायचं, चौकोन करायचं. डेरिव्हेशन सॉल्व्ह करताना अजून एक ट्रिक सांगतो मी. डेरिव्हेशन आठवलं नाही तर उलट डेरिव्हेशन लिहायचं. उलट म्हणजे कसं, उत्तर अगोदर लिहायचं आणि मग हळूहळू वरती जायचं. सपोज वरचं येत नसेल, खडाखोड करू नका, कॉन्फिडेंटली सगळं होतं. ओके, तर हे पार्ट होते कॅपॅसिटर. कॅपॅसिटर कळलं असेल मला वाटतं. डेफिनेशन्स कॅपॅसिटर. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमेरिकल ऑन कॅपॅसिटर. हे न्यूमेरिकल सांगतोय तसं करा. चुकण्याचा चान्स 0%. 0% चुकण्याचा चान्स. बघा, हे न्यूमेरिकल जर पडलं उद्या एक्झामला तर 3 capacitors connected in series. This is C1, this is C2, this is C3. कसे, and V equivalent दिलेला असेल तुम्हाला. दिस इज V equivalent. मी त्याला इक्विव्हॅलेंट म्हणतो, तो V टोटल ही म्हणू शकता. काय म्हणता याला महत्व नाही, काय विचारले आणि आपल्याला काय कळलं हे महत्वाचं आहे. चला, 3 capacitors connected in series. रेजिस्टन्स आणि कॅपॅसिटर बरोबर अपोजिट असतो. सपोज 3 रेजिस्टन्स कनेक्टेड इन सिरीज असतं तर R1, R2 अँड सपोज दिस इज R3. तर R इक्विव्हॅलेंट कसा काढतो आपण, R1 प्लस R2 प्लस R3. बट कॅपॅसिटर उलटा असतो. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, 1/C इक्विव्हॅलेंट बरोबर 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3. तुम्ही चुकणार कुठं माहितीये का, तुम्ही असं लिहिणार सर C इक्विव्हॅलेंट बरोबर 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/. हे असं नसतं बाळांनो, असं नसतं. हे दिस इज रॉंग. सगळं बरोबर करून हे चुकवता. हे असं नसतं. हे 1/C इक्विव्हॅलेंट हे करेक्ट आहे. इथपर्यंत काय अडचण, हे चुकतं. काय चुकतं हे मी आधी सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्ही चुकणार नाही. ओके, हा C इक्विव्हॅलेंट काढला. आता तुम्ही कॅल्शियम मध्ये बरोबर करता. 1/C1 कॅल्क्युलेट, 1/C2 कॅल्क्युलेट, 1/C3 कॅल्क्युलेट आणि उत्तर लिहिता. सपोज याचं उत्तर आहे 11/12. तुम्ही लगेच लिहा 11/12. तसं नाही, दिस इज 1/C इक्विव्हॅलेंट. हे 1/C इक्विव्हॅलेंट म्हणजे C इक्विव्हॅलेंट बरोबर काय होईल तर 1 डिवायडेड बाय हे आन्सर केल्यावरती तुमचा C इक्विव्हॅलेंट येतो. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. आणि या स्टेपला 3 मार्क्स असतात C इक्विव्हॅलेंट काढायला. 5वीतला मुळे काढली. 5वीतला 1/C1 1/C2. काय याच्यात अवघड आहे
काही नाही. इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का बघा? आय थिंक नसावा. 5वीतला मुलगा काढतो, चुकतं कुठं? 1/c इक्वल एवढंच. चला सेकंड सर्किट कसं आहे सर? दिस इज सिरीज सर्किट. सिरीज सर्किटमध्ये करंट सेम असतो, पण हे काय इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजेच काय सेम असेल? चार्ज. सिरीज सर्किट आहे ना, चार्ज सेम असणार. हा डिफरन्स कुठं असेल सर? डिफरन्स कुठं असेल तर व्होल्टेज ड्रॉप मात्र डिफरन्स होईल. म्हणजे कसा? तर दिस इज व्होल्टेज V1, दिस इज व्होल्टेज V1, दिस इज व्होल्टेज V2 अँड दिस इज व्होल्टेज V3. कॅपॅसिटरच्या अक्रॉस V1, C1च्या, C2च्या अक्रॉस V2 आणि C3च्या अक्रॉस V3. काढायचं काय आपल्याला? Q. एकच फॉर्म्युला आहे, Q इज इक्वल टू CV. काय फॉर्म्युला आहे? Q इज इक्वल टू CV. बट व्हॉट इज C? दिस इज C इक्विव्हॅलेंट अँड दिस इज V इक्विव्हॅलेंट. V इक्विव्हॅलेंट म्हणजे कुठला? हा दिलेला, हा न्यूमेरिकल मध्ये दिलेला असतो आणि हा काढायचा आहे. हे कॅल्क्युलेट केले की मिळतो मला चार्ज. सर युनिटचं काय सांगतो? हे मिळतो काय तुम्हाला? चार्ज. आता प्रश्न काय असतो? सपोज 236 ओहम 6 मायक्रोफॅरेड. मायक्रो म्हणजे काय? व्हॉट इज मायक्रो? दिस इज मायक्रो मीन्स 10⁻⁶, नॅनो मीन्स 10⁻⁹, पिको मीन्स 10⁻12. हे लक्षात आलं पाहिजे. बरोबर. 246 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटर कनेक्टेड इन सिरीज. फाइंड C इक्विव्हॅलेंट. सेकंड, फाइंड व्होल्टेज अक्रॉस इच कॅपॅसिटर. म्हणजेच काय? प्रत्येक कॅपॅसिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काढायचं. बरं, क्यू मिळाला? येस सर, मला क्यू मिळाला. मला C वर माहिती, मला काय काढायचं? फक्त V कसा काढणार बघा. दिस इज V1 बरोबर Q अपॉन C1, V2 बरोबर Q अपॉन C2, V3 बरोबर Q अपॉन C3 आणि याचं युनिट व्होल्ट व्होल्ट व्होल्ट. लक्षात ठेवा, एवढ्या स्टेप फॉलो केल्या 6 आउट ऑफ 6 किंवा तुमच्या नवीन पॅटर्न नुसार 8 आउट ऑफ 8 मार्क. काय अवघड आहे? फर्स्ट C इक्विव्हॅलेंट काढलं, पुढे आपण C इक्विव्हॅलेंट बरोबर दिस नंतर Q काढला. का Q काढायचा तसा? कारण सिरीज सर्किट मध्ये करंट सेम असतो. म्हणजेच काय सेम असतो? इथं चार्ज सेम असतो. तर चार्ज मी काय काढला? C इक्विव्हॅलेंट म्हणजे ह्याची व्हॅल्यू आणि V इक्विव्हॅलेंट म्हणजे V टोटल दिलेली व्हॅल्यू असते गणितामध्ये 200 व्होल्ट ऑर समथिंग काय असेल ते. नंतर मग काय काढला? Q काढला, नंतर हा काढला. बरं सर याचं युनिट काय? आता हे जर सगळं मायक्रोफॅरेड मध्ये असेल C1, C2, C3 हे कशामध्ये? तर याचं उत्तर येतं C इक्विव्हॅलेंटचं मायक्रोफॅरेड. बरोबर आहे, ऑब्वियस. याचं उत्तर काय येईल? याचं उत्तर येईल मायक्रोकुलम. जर तुम्ही ऍज इट इज व्हॅल्यू घेतल्या म्हणजे काय 246 कन्व्हर्जन करण्याच्या भानगडीत पडू नका, चुकू नका. 246च घ्या ऍज इट इज. हे फॉर एक्झाम्पल सांगितलं. मग हे काय होईल सर? सर पण तुम्ही हे तर म्हणता मायक्रोकुलम आणि हे तर म्हणता मायक्रोफॅरेड. मग मायक्रोला मायक्रो कॅन्सल, उत्तर येईल व्होल्ट मध्ये. मायक्रोला मायक्रो कॅन्सल होतं म्हणून 10⁻⁶ भानगडीत पडूच नका. डायरेक्ट उत्तर काढा. मायक्रोफॅरेड म्हणा, मायक्रोकुलम म्हणा, इकडे येणार उत्तर व्होल्ट मध्ये असेल. संपला. दिस इज इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट. क्वेश्चन युनिट नंबर 2 चा A पार्ट इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट. ठरलेले क्वेश्चन, 2 डेरिव्हेशन, न्यूमेरिकल 1. असं नसेल न्यूमेरिकल तर अजून एक न्यूमेरिकल कसं असेल? किती वेळ झाला? 15 मिनिट 14:30. ओके, 1-2 मिनिटं घेऊ आपण. कसं होईल याच्यावरती अजून एक न्यूमेरिकल कसं असू शकतं? तर C इज इक्वल टू ε0 εr A/d. व्हॉट इज A? त्यांनी दिलेलं असेल टू कंडक्टर्स हॅव 2 सेंटीमीटर इंटू 2 सेंटीमीटर. म्हणजेच काय? दिस इज 4 सेंटीमीटर स्क्वेअर. पण आपल्याला माहिती आहे याचं मीटर मध्ये कसं करणार? 4 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर एरिया. आणि डिस्टन्स बिटवीन दिस टू काहीतरी दिलेलं असेल त्यांनी, समजा 3 सेंटीमीटर. अगेन काय करणार? D बरोबर 3 इंटू 10⁻² मीटर आणि डायरेक्ट याच्यामध्ये पुट करा, उत्तर निघतं. खूप इझी. कन्सेप्ट कळाला की तुम्ही कसंही करू शकता. दिस इज एंड ऑफ युअर इलेक्ट्रोस्टॅटिक पार्ट. काय कन्फ्युजन असेल लगेच कमेंट करा, लगेच सॉल्व्ह करा. सांगितलेल्या मेथडने सॉल्व्ह केलं तर आतापर्यंत हिस्ट्री आहे. मुलांना आउट ऑफ मार्क मिळतात. माझ्या मुलांना न्यूमेरिकल मध्ये आउट ऑफ मिळतात. थेरीमध्ये एखादा क्वेश्चन कट होतो, मार्क कट होतो. न्यूमेरिकल आउट ऑफ मार्क मिळतात कारण
दिलेल्या गोष्टी एज इट इज फॉलो करा. ओके, सो थँक्यू. आणि काय अडचण असेल तर कमेंट करा. तसं